शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। महाराष्ट्रात मागील आठवडाभर गायब झालेली थंडी पुन्हा अवतरली असून राज्यातील अनेक शहरात शनिवारी रात्रीपासून तापमान झपाट्याने घसरले आहे। उत्तर भारतातून वाहणारे पूर्वीय थंड हवेचे वारे आणि हवेचा स्थिर होत चाललेला दाबा यामुळे राज्यात पुन्हा थंडीची लाट निर्माण झाली आहे। हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार येणारा पूर्ण आठवडा महाराष्ट्रात थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे। लग्नानंतर सातत्याने शारीरिक मानसिक छळ, मारहाण, शिवीगाळ, पैशांची मागणी केल्याप्रकरणी एका विवाहित महिलेने आपल्या पतीसह सासू सासरे आणि 2 नातेवाईकांविरुद्ध गंभीर आरोप करत तोफखाना पोलीस ठाण्यात शनिवारी फिर्याद दाखल केली आहे। येथील रेणुकानगर परिसरात राहणाऱ्या 28 वर्षीय पीडितेच्या फिर्यादीवरून 5 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटस्फोटाचा दावा दाखल केल्याच्या नोटिसामुळे संतापलेल्या पतीने पत्नीचे आणि तिच्या आईचे 4 चाकी वाहनातून अपहरण केले। त्यानंतर पत्नीचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे। सोलापूर महामार्गावरील दरेवाडी परिसरात शुक्रवारी हे अपहरण नाट्य घडले। या प्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहरातील प्रभाग क्रमांक 14 हा स्वच्छ, सुंदर आणि उन्नत पायाभूत सुविधांनी सजलेला प्रभाग म्हणून ओळखला जातो। सिमेंटचे गुळगुळीत रस्ते, परिसरात वाढलेली हिरवळ, सुधारित ड्रेनेज व्यवस्था, अम्युजमेंट पार्क, महिलांसाठी योगा हॉल, ज्येष्ठांसाठी भवन अभ्यासिका, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, म्युझिकल फाउंटन आणि पूर्णत्वास आलेले मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अशा सर्व सुविधा या भागाचे आकर्षण वाढवतात। मूलभूत सुविधांची सुमारे 90% कामे पूर्ण झाल्याचा दावा असला तरी मोमीनपूर, विनायक नगरसह काही उपभागांमध्ये पुरेशा दाबाने पाणी पुरवठा न होणे आणि काही कॉलनीमध्ये अंतर्गत रस्त्याची अपूर्ण कामे या तक्रारी कायम आहेत। नवनागापूर येथील गजानन कॉलनीत राहणाऱ्या रोहित सिंग मकरंद सिंग ठाकूर याने घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। रोहित सिंगने राहत्या घरात गळफास लावून घेतला। त्याला गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणी अंतिम मृत घोषित केले। आत्महत्येचे नेमकं कारण समोर आलं नसून अधिक तपास पोलीस अंमलदार जाधव करीत आहेत। शहराची खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।